रविवारी संध्याकाळी वर्धमान नगर चौक परिसरात रिकाम्या प्लॉटवर असलेल्या गोदामात भीषण आग लागल्याने घबराट पसरली आहे. आगीचा ज्वाळा इतक्या तीव्र होत आहे की जवळच्या अपार्टमेंटमधील रहिवासी घाबरलेत. या फोम गोदामाला भेडलेल्या आगीत अंदाजे 2,50,000 रुपयांचे नुकसान झाले आणि आता अग्निशमन विभागाच्या दिरंगाईबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहे. रविवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास वर्धमान नगर चौकातील रिकाम्या प्लॉटवर असलेल्या गोदामात अचानक आग लागली. हा प्लॉट क्रमांक 20 गीता यानोरकर यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले जाते. सीमा राठी यांच्या मालकीच्या मेसर्स विधी इंडस्ट्रीजच्या मालकीचे सोफा फोम गोदाम इथे कार्यरत होते. गोदामात ज्वलनशील फोम असल्याने आग वेगाने पसरली. आगीची लोट पाहून जवळच्या अपार्टमेंटमधील रहिवासी घाबरले. कॉल करताच कॉटन मार्केट अग्निशमन केंद्र, सिव्हिल लाईन्स अग्निशमन केंद्र, सुगतनगर अग्निशमन केंद्र आणि लकडगंज अग्निशमन केंद्रातील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. सुमारे 2.5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं. फेस पुन्हा पेटू नये म्हणून बराच वेळ शीतकरण कार्य सुरू राहिले. मेसर्स विधी इंडस्ट्रीजचे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तथापि आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की पुनर्सूचना देऊनही वाठोडा अग्निशमन केंद्र आणि पारडी अग्निशमन केंद्रातील गाड्या वेळेवर पोहोचल्या नाहीत. कॉटन मार्केट आणि सिव्हिल लाईन्स मधील अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचण्यास सुमारे 45 मिनिटे लागली आणि त्यानंतरच मदत कार्य सुरू होऊ शकले. अग्निशमन विभागाचे म्हणणे आहे की त्याच वेळी लकडगंज आणि जवळच्या इतर अग्निशमन केंद्रातील गाड्या कलामना साई ओम नगर मधील दुसऱ्या गोदामात लागलेल्या आगीला प्रतिसाद देत होत्या. शनिवारी त्या ठिकाणी आग लागली आणि रविवारी पुन्हा धुराचे वृत्त आले म्हणूनच तेथे संसाधने व्यस्त होती. हिवाळ्याच्या काळात अशा आगीच्या वारंवार घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. ये गोडाउन है हमारा भैया का, जेपी जयप्रकाश राठी, और ये हम लोगों को फोन आया कि आग लग गई है. अब शॉर्ट सर्किट से लगी, काय से लगी ये नहीं पता अभी. ये अभी हम लोग भी देखेंगे काय से लगी है. तो हम लोग ने तुरंत फायर ब्रिगेड को भी फोन किया और टाइम पे हम लोगों ने पानी डालना भी चालू कर दिया और कंट्रोल में काफी हद तक के दिख रहा है. क्या माल था इसके अंदर? फोम मैट्रेसेस वाला जो फोम रहता ना वो. कितने लाख का नुकसान हुआ वो क्या वो भैया ही बता पाएंगे सर. मेरे को आइडिया कुछ भी नहीं है. भैया का ये काम तो उनसे ही पूछना पड़ेगा मेरे को.